कोटी समप्रभा निरविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मायुगपीठे तटे भीमरत्या घोरं पुंडरीका यदा तू मुनीन्द्रे समागततीर्थं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण हनुमंता रामदूता तुम्हारे रामदूता तुम्हारे रामदूता तुम्हारे रामदूता चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती वाचे वदिता शिवनाम तयान बाधे क्रोध काम विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी आज कीर्तन रूपी सेवेकरता अभंग घेतलेला जगतवंदने जगद्गुरु माझे देहू निवासी तुकोबाराया आज 3 चरणाचा अभंग 3 चरणाच्या अभंगात मला जे बोलायचे सांगतील ती माझे गणपती बाप्पा आणि मग त्याच्यावर जे मला बोलायचं ती मी सांगन अभंग घेतलेला आहे संताने सरता गेलो तैशा परी चंदनाने बोरी या पियल्या गुण दोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया तुका मने आले समर्थाच्या मना तरी होय राना रंग त्याचा विठ्ठल आज सेवा करण्याचा योग असा आला माझ्या भगवंताची कृपा हनुमंतराया दत्तात्रेयनाथ माझी पांडुरंग माता पिता आणि आमचे गणपती बाप्पा आणि असलेलं प्रांगण आमच्या भोलेनाथाचं आहे भोलेनाथाच्या प्रांगणात आम्ही कथा कीर्तन करतोय आणि आमचा भजनी मंडळ आहे दत्त मंडळ आणि या दत्त मंडळाच्या वतीनं आज आम्ही हे कार्य साध्य करतोय दुसरी गोष्ट आज ज्या एरियात सप्ताह करतोय आपण काही कार्यक्रम करतोय त्या एरियाचं नाव घेणं अत्यंत गरजेचं आहे का गरजेचं आहे तर आपण ज्या गावाला जातो त्या गावाचं नाव ध्यानात ठेवूनच जात असतो म्हणून आपल्याला काय सांगायचंय की ह्या गावाचं श्री क्षेत्र राजीव गांधी नगर येथे पहिलंच वर्ष चाललेला हरिनाम सप्ताह अखंड आणि खंड पडूच दिला नाही का असतील आमचे भोसले साहेब डमाळे काका आपले
काकडे महाराज, पुन्हा आपले हे काय आगळे महाराज, रंगनाथ. आज कीर्तन आहे रंगुलेबाईचं आणि माझ्या कीर्तनात गायला आलेला आहे रंगाचा नाथ. मग आज कीर्तन कसं होणार आहे? पण गळाच बसलेला आहे. दुसरे आमचे मी आज सकाळपर्यंत सगळ्याचे नाव घेणार आहे आणि तिथून कीर्तन चालू करणार आहे. कारण तर माझी कॉलनी आहे ना, मला अहंकार आणि आदर वाटायलाच पाहिजे त्यांच्या बद्दल. म्हणून आमचे ज्ञानेश्वर माऊली, जय श्रीराम. दुसरे आमचे काळवणे हार्मोनियम वादक, तिसरे आमचे मृदंगावणी गणेश कृष्णा महाराज. पुन्हा आपले यूट्यूब वाले जयस्वाल भाऊ. पुन्हा आमचे सगळेच रोठे मामा, डिगुळे मामा, राजू मामा, सगळे आमचे वाळकरी मामा, बबन शेरकर. आणि आता बायाला जागाच नाही रिकामी भरायला. सोने. पुन्हा रात्रीच कीर्तन झालं. सईता महाराज बिडवे. परवाला कीर्तन झालं आमच्या अंजनाताई काळे. त्याच्यानंतर आमच्या रत्ना वाघ. आम्ही सगळ्या महिला म्हणून एक वाघ घेतलाय मध्ये. तिसऱ्या आमच्या ताराबाई गुडदे. चौथ्या आपल्या कमलताई वाळके. पाचव्या आमच्या फुकेताई. त्याच्यानंतर जिजाताई. पुन्हा त्याच्यानंतर सोनोनेताई. त्याच्यानंतर संगीताताई. त्याच्यानंतर भोसलेताई. त्याच्यानंतर माझे इनेकरी तू खोबाराया मंदाबाई सोनवणे. आणि सगळ्याचे नाव घेतले मी. कुणाचे घेतले? माझ्या समोरचे, माझ्या मागचे, मला माटी मागून आधार देणारे, समोरून सांगणारे सगळे माझेच आहेत. म्हणून मी त्यांना सांगते की बाबा आज इथं राजीव गांधी नगर मध्ये कार्यक्रम चालू झाला. आमचे मसोली गुरुजी, पुन्हा आमचे मंडपवाले भाऊ, सगळेच आपले इथले राजीव गांधी नगर कमिटी, आपली साऊंड सिस्टीम वाले. आणि इतकेचे नाव का घ्यायचे? तर तुम्ही गुणीजन आहेत. तुम्ही का गुणीजन आहेत? तर तुम्ही आज ह्या भव्य मंडपात येऊन बसतात. तुम्ही कुणासाठी येतात हो? फक्त आणि फक्त भगवंतासाठी. आशा कुणाची आहे? फक्त भगवंताची. पुत्र बंद करा. आणि सगळ्यांना देव लागतोय. समजलं ना? सगळ्यांना देव लागतोय. देव कशा पायी लागतंय? आपलं हित करण्यासाठी. जन्म घेतो आपण आई वडिलाच्या पोटी, बरोबर आहे ना? जन्म आई वडिलाच्या पोटी घेतो. मग आपल्या जन्माला निवारणारा, आपल्या जन्माला संकट हारणारा, आपल्या जन्माचं दुःख निवारण करणारा असायला कोण पाहिजे हो? आणि कोणाशिवाय कोण करतंय सांगा बरं? जन्माचं दुःख फक्त मनुष्य जन्मातलं एकदा आई वडील निवरते. तर ज्योती त्याला बंद कर. एकदा फक्त एका जन्माचं आई वडील दुःख निवारतात. पण जन्मून जन्माचं दुःख कोण निवारतो? माझा भगवंत निवडतो. त्याला निवारण करावं लागतं. मग आपण आलात कुणासाठी? आपण आपल्या फक्त भगवंतासाठी. आणि आपल्या भगवंत हृदयात आहे आणि आपल्या जवळ पण आहे. म्हणून मला सांगायचं की बाबा सगळे आज आनंदाने इथं आलेले आहेत. तर मग आज आनंदाने काय करायचं आपल्याला? कथा, कीर्तन, हरिपाठ, भागवत, या
मला इथं कुणालाच बोलवावं लागत नाही. पहा तुम्ही, आमच्या मंदिरात बी हा भजन असते, आमचे खरात माऊली बी लगे उशिरा का होईना पण हाजरी लावणारच. आणि अभंग नाही म्हणला तर चालल, पण नंबर खरात माऊली लावणारच तिथं हाजरी. ठीक आहे, चला, ज्याच्या भाग्यात आहे त्यांनाच भेटत असतं. आणि मला काय झालं, कमी दिसतंय तर इकडल्या महिला काही मला दिसतच नाही. लावायला सांगितलं होतं पण सगळं मीच आता म्हणल्यावर कसं व्हायचं, मला मगच सांगितलं होतं मी. हा, संसारात नाही होत बरं का, फक्त परमार्थातच होते. म्हणून मला एक सांगायचंय बाबा, भक्तीचा मंडप आहे आणि आपल्याला तारून नेणारा हा परमार्थ आहे. किती जरी पैशावाला आपला माहेर असलं तरी एक दिवस माहेर सोडावंच लागते. किती जरी श्रीमंत पती असला तरी एक दिवस पती काय करतो तुला कळत नाही. मग काय करायचं होत्या पैशाला, काय करायचं त्या साड्याला, काय करायचं त्या महाड्याला, नकोय हे आपण का हे लई दिवसापूर्वी सोचायला पाहिजे होतं. म्हणजे आपण साधं राहायचं, पाण्यात राहायचं आणि माशासारखंच व्हायचं. पवाय शिकायचं गरज नाही, ते शिकवतात ऑटोमॅटिक. म्हणून मला म्हणायचं की संतांच्या संगतीत या. काय सांगितलं मी पहिल्यानं, अभंग कोणता घेतला ध्यानात आहे नाही? संताने सरता. काय केलं हो संतांनी, काय सांगितलं तिथं? संताला नाही सरायसारखं माझ्या भगवंतानं कष्ट घेऊन अहोरात्र मेहनत करून उपाशी राहून जोळीत शेण घेऊन मारून भंडारा डोंगरावर हकालून तरी भजन सोडलं नाही. अजून याच्यापेक्षा काय पाहिजे? मग संताने सरता, त्याच्यात दोन भाग आहेत. सरिता कुणाला म्हणतात? नदीला. आणि सरता नाही सरणार त्याला. मग काय सांगितलं? आता लोक काय भजनात बसलं का संताने सरता सरिता? सरिता नाही बाबा. एक जर आपल्या अभंगाचा काना मात्र चुकला त्याचा दोष लागते. मग दोष लागण्याच्या अगोदर कोणी म्हणल्यानं भलं चालेल, अभंग पाठ नाही, पण आधी अभंग पाठ करून चांगला निश्चय हृदयात भरून काळ्या शाईचा हृदय करून लिहून आणा आणि ह्या गादीवर उभा राहून ठामपणाने सांगा माझ्या संतांनी हे सांगितलंय म्हणून. काय सांगितलं संतांनी? अरे तुम्हाला नाही सरायसारखं ठेवलंय. काय ठेवलंय? इतकं भांडवल ठेवलंय. 6 शास्त्र, 18 पुराण. कशाला सांगितलं 18 पुराण? 18 पुराणाकडे जाऊच नका तुम्ही. माझं तर म्हणणे, मी तर अशी फिरते बोंबलत, ह्या गल्लीत भजनाचा टाळा आवाज आला त्या गल्लीत, त्या गल्लीत टाळाचा आवाज आला त्या गल्लीत. मला आणि त्या जीवाला लाजच नाही. हिंडत असते मी का? घरात तेवढे बोलणे खात असते आणि परमार्थ करत असते. सगळ्यांची सोय करीत असते आणि मग मी परमार्थ सोडत नसते का? ह्याच्यात आपलं हित आहे. विठ्ठल जर माझ्या आज आवाजामुळं समजत नसल तर थोडा संध्याकाळी गेले का रात्री त्यावेळेस विचार करून बघा की रंगोलीबाईचा असा अर्थ होता आणि ते असा ऐकायला आला, असा विचार करून बघा. कारण तर स्वरा लागत नाही माझा अजून बी. म्हणून मी सांगते आज मी असंच कीर्तन करणार आहे, पेटी आणायला लावली तरी पण. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्या चरणात काय सांगितलं माझ्या तुकोबारायाने? 2-3 झाडं होते. इकडून एक चंदनाचं, इकडून एक चंदनाचं आणि मध्ये बोरीचं झाड होतं. तुकोबाराया सांगतात, मी नाही सांगत. मध्ये बोरीचं झाड होतं. मग त्या माळ्यानं काय केलं? चंदनाला जेव्हा सुगंधाचा गाभा तयार झाला नव्हता त्यावेळेसच चंदनाची कटिंग केली. मग कुठून वाशीन हो? मग त्या चंदनाच्या फांट्या सगळ्या माळी दादानं खुडून टाकल्या. मग पुन्हा त्या चंदनाच्या खोडात एवढाच गाभा असते, एवढाच गाभा असते, पण इतका सुगंध देते. त्याच्या वासानं साप येतात, हरिण येते चंदनाच्या वासाने. आणि मग त्या चंदनाचा गाभा ती चंदन चोर चोरून नेत असतात. आपल्याला नाही कळत बरं का ते.
आणि जे खरंच परमार्थात घासलंय त्याला कळत खरं चंदन काय आहे ते. रंगनाथ महाराज आमचे लहान वय आहे पण बघा, ह्याला म्हणतात मायबापाचे कुळी कन्या पुत्र आणि मायबापाचे उपकार. ह्याला आताच्या जन्माचा उपकार नसतो, हा बहुत जन्माचे सुकृत पदरी हरीचे नाम. म्हणून मला सांगायचं, आणि तुम्ही काय ते रंगनाथ महाराजाचे एकटे गायनात असतील पण तुम्ही सर्व अंगाचे कान करता आणि तुम्हाला एक जरी शब्द त्याच्यातला पटला तर माझ्या भगवंतानं हात जोडलेले आहेत, त्यांना हात सांगितलं ना, चंदनाचे हात चंदनाचे पाय. तुकाराम महाराजांनी सांगितलं, मी माझ्या पदरचं काहीच बोलत नाही. आणि चंदनाचे हात चंदनाचे पाय. मग ह्या अभंगाला कशाला चंदनाचा उपमा दिली असेल? आपलेच हात आणि आपलेच पाय, आपणच चंदन घासतो आणि आपणच देवाची पूजा करतो, मग तेव्हा देव आपल्यावर कृपा करतो. तशी होत नाही. हा आपला हात घासतो ना अगोदर कळतं ना त्याला भगवंताला आपल्या मनातल्या यातना. आपण भजनाला गेलो तो जीव तोडून अभंग म्हणतो, मग त्याला कळतं ना आपला आत्मा घासायलाय म्हणून. मग अजून चंदनच कुठलं आणायचंय? हीच चंदन आहे आपलं, ही चंदनाचं बूड आहे आणि आतमध्ये गाभा आहे आणि ही चंदनच घासू 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 घ्यावं लागते. ह्याला चंदन म्हणतात. आणि चंदन म्हणायला बी तर काय लागत? कोणाला बी म्हणत जा, काय तुम्ही गोड येतो साखरेसारखे, मला सोडून बर का. हा माझ्या वडिलाचं नाव काय होतं? लिंबराज. मग लिंबाचं बी कडूच राहणार असं नाही. माझ्या वडिलाचं ज्ञान आहे मला हे, आणि माझ्या सासू सासऱ्याची पुण्य आहे आणि माझ्या आई वडिलाची पण पुण्य आहे. त्याच्यात माझ्या सद्गुरूची जास्त कृपा आहे. सद्गुरूच्या पुढे समोर बसत नव्हते, माझ्या समोर आता इथं लोक आहेत माझ्या ह्याच्यातले, तर मला विहिनीला धरून बाबानं पुढे घेतलं होतं. काय झालं तुला, कशाबद्दल? आणि तुला करायचं नाही परमार्थ, मग ताकाला जातील भांड काऊन लपवती. माझ्या सद्गुरूचे बोल आहेत ही, आणि मी जरी मेले तरी माझ्या हृदयात जाणार आहेत. पण मी घासले त्याच्यासाठी, सोसलं मी त्याच्यासाठी. डोंगरा एवढाले पर्वता एवढाले दुःख आले पण मी परमार्थ सोडला नाही. ही माझी पांडुरंगासमोर उभा राहून मी माझे बोल त्याला सांगते आणि त्याला कळते म्हणून सांगते मी. मग त्या माळ्यानं काय केलं? बोर तोडली, पुन्हा बोर तोडली. चंदनात गाभा झाला का मग त्या बोरीला सुगंध सुटला, त्या चंदनाचा सुगंध तिला आला. मग बोर तोडली, मग ती माळी म्हणू लागला. ज्या वेळेस चंदन तोडलं चंदनाचा वास येत नव्हता, त्यावेळेस गाभा नव्हता बाबा, विचार करा सुगंधाचा. आणि ज्या वेळेस बोर तोडायला गेला त्यावेळेस तिच्यात थोडासा काहीतरी गाभा चालू झालता, तिचा गर चालू झालता की सुगंधाचा. मग त्या बोरीला ती सुगंध लागलं. म्हणून माझे तुकोबारायाने सांगितलं, झाडं तोडू नका, झाडं वाढवा. मग ह्या झाडात काय आहे? 36 गुण आहेत. कसे? बोर तोडल्याबरोबर लोकांना अनुभव आला, म्हणे अरे 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 म्हणे बोरीत चंदनाचा वास आहे. आणि आहेच तुम्ही घ्या अजून याचा परिचय. म्हणून माझे तुकोबारायाने अभंगात लिहून ठेवलं की जग येड विसरून जाईल, म्हणून अभंगाच्या द्वारे तुकाराम महाराजांनी माझ्या लिहून ठेवलं. पहिल्या चरणात माझे तुकोबाराया सांगतात, संताने सरता सरता
चंदनाने बोली व्यापिया चंदनाने बोली व्यापिया मग तसे साधू संत आपल्याला चंदनासारखे बोरी सारखे, चंदन आणि बोरी कोण आहे? तुम्ही आणि हे इकडचे आणि इकडचे, हे चंदनाच आहेत आणि ही बोरीच आहेत. ही चंदन आहेत ही बोरी आहेत. मग आपण काय समजायला पाहिजे? मग आपलं काय चालायला पाहिजे? बघा तुम्ही संतांच्या संगतीत गेलं का अनुभव वाढतो, चोराच्या संगतीत गेलं का तो पण अनुभवच आहे ना, त्याला काही प्रयत्न केल्याशिवाय मिळतोय का? ते पण अनुभवच आहे, वाढतो. देखताची चिंधी मन भावे देखताची चिंधी मन भावे देखताची चिंधी मन धावे देखताची चिंधी मन धावे सदा तोरा पासी ऐसी तो होय बुद्धी देखताची चिंधी मन धावे देखताची चिंधी मन सदा तोरा पासी ऐसे होय बुद्धी देखताची चिंधी मन धावे देखताची चिंधी मन धावे. सर्व काही करायला कष्ट करावे लागते, तर फुकट येत नाही. संसार चालत चालत होते, परमार्थाला कष्ट करावे लागते, घर सोडावं लागतंय, थोडी संसारावरली माया इकडची इकडं करावी लागते. म्हणून मला म्हणायचं बाबा, महिलाच्यानं नाही जरी झालं तर पुरुषांच्यानं बी होत नाही, कारण त्याला सगळ्या कुटुंबाचा भार असतो त्यांच्यावर, म्हणून त्यांना तो भार निभवायचा असतो. महिलांना बी सर्व प्रपंच सांभाळायचं असतं, त्यांना पण करायचं असतं. जरी तुम्हाला नाही काही सांगितलं तरी बघा तुम्ही हरिपाठातला एक शब्द घेऊन जायचा आणि त्याच्यावर परमार्थ करायचा. काही सुद्धा लागत नाही हो, काय नाही लागत त्याला, माईक लागत नाही, मंडप लागत नाही, त्याला काही टाळ लागत नाही, पखवाज लागत नाही. रात्रंदिवस हरीचं नाम घ्यायचं. का बरं येणार नाही तो? येणार. प्रत्येकाच्या जीवनात जर आपण साडी घडी घालून ठेवली तर माहिती कशी होईल? शेजारणीला घातली तरच माहिती होईल ना. हा, म्हणून मी आज सांगितलं महिलांना की साड्या घालून या बाई. बाहेर लय लांब लांब जाताय तुम्ही दाखवायला, पण माझ्या बी कॉलनीत दाखवा ना थोडस. हा, अरे माळी लांबचं लांबचं राखण करतोय, डांब्यातच पाखरं बसलेलं राहते. मग ते काय करतो? कडकडनी राखीत, पण मधात किती पाखरं आहेत हे पण पाहायला लागतील ना. हे आपले प्रेमाचे पाखरं आहेत आणि यांना आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही. यांच्या साड्याबद्दल एकदा टाळ्या वाजवा. तसेच आपले यास महाराज आपल्या सभा मंडपात आपल्याला यासासारखे लाभलेले कोण? आपले सुनील महाराज. आज भागवत म्हणलं म्हणजे ज्याच्या काही दुःखातलं सुखातलं संकटातलं भागवायचं असेल तर भागवत ऐकायचं. ज्याच्या काही जीवनातलं दुःख घालवायचं असेल त्याने कथा कीर्तन ऐकायचं. ज्याला कुणाला सुखी राहायचं असेल त्यानं संतांच्या संगतीत राहायचं. मग काय भेटतं? सुखच सुख भेटतं. सुख विकत आणायला कुठं जावं लागतं का हो? भेटतं का कुण्या दुकानात? नाही भेटत ना. मग बहुपाये संताच्या बहुपाये संताच्या बहुपाये संताच्या बहुपाये संताच्या हे सुख बसे भाई बहुपाये संताच्या बहुपाये बहुपाली संतांच्या बहुपाली संतांच्या
महाराजासाठी आणि रंगनाथ महाराजासाठी टाळ्या वाजवा बरं. काय म्हणतात तुकोबाराया, असे जर संत असले आपल्या सुनील महाराजासारखे, आपल्या आशा महाराजासारखे, असे जर पुढं पुढं रोप लावित गेले ना तर खूप आनंद वाटतो. का बरं करायचं हे? साधू संतांच्या आशीर्वादानं खूप दुःख दूर होतात हो. म्हणून मला सांगायचं की बाबा संतांच्या संगतीत राहा. विठ्ठल विठ्ठल. आणि एकदा या मंडपात आलं ना कोणाकडेच पाहायचं नाही, कोणाकडे नाही पाहायचं. असं समजायचं की गुन्हा कुणात आहेत, दोष कुणात आहेत, कोणाकडे सुद्धा पाहायचं नाही. मी काय पाहते, मी नुसता माईक आणि युट्यूब वाला, मी कोणालाच नाही पाहत. हा एवढंच पाहायचं. काय पाहायचं? आणि घरात जरी असले ना मी दार लावून घेते आणि बडबड 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 करत राहते. कारण तर माझी मजा झाली अनावर वाचा, छंद ह्या नामाचा घेतल अशी. मला कुठं काही वाजलं तर दम पडत नाही. भांडायला म्हणा, भजनाला म्हणा, कथा कीर्तनाला म्हणा, मी सर्व गुण संपन्न आहे. माझ्यात कोणतेच गुण कमी नाहीत. हा टाळायला आले माझ्या गल्लीतले बरं का. मला चोरी करायची तर आयुष्यभर श्रीमंत झालं पाहिजे, त्याला पुन्हा बाहेर निघायला आलं पाहिजे, नाही आलं पाहिजे. आणि न करायची नाही तर मग कशीच करू नका असं म्हणायचं मला. दुसरी गोष्ट, सद्गुरूच्या कृपेने, आई वडिलाच्या आशीर्वादाने आणि साधू संतांच्या कृपेने हे सगळं भेटत असतं. म्हणून मग सदा सदा साधू संतांच्या संगतीत राहत जा. सदा सदा जाऊ द्या भगवंताचा विचार करत जा मनात, एकदा तरी दिवसातून. पुन्हा काही गरज नाही. बघा एक मुलगी होती, त्या मुलीला तिचे वडील श्रीमंत होते. मग श्रीमंत वडील असल्यावर, वडील श्रीमंत असल्यावर मुलगी कशा घरात येते लो? वडील जर श्रीमंत असले तर मुलगी कशा घरात येते? कृष्णा सांग रे. अरे वडील श्रीमंत असल्यावर मुलगी कशाला देतील, कुणाला देतील? श्रीमंताला देतील. का तर तिचे वडील श्रीमंत होते ना. मग मुलगी कशी गरीबाला देतील? तसे माझे मायबापच श्रीमंत आहेत. माझे मायबाप श्रीमंत होते म्हणून माझं सासर श्रीमंत होतं, म्हणून मी आज ह्या गादीवर उभी होते. म्हणून सगळ्यांनी असं समजायचं, हे माझं माहेर श्रीमंत आहे आणि हे माझं सासर श्रीमंतच आहे. ह्या सासर आणि माहेर श्रीमंत असल्यावर तिला भीक मागायची काय गरज आहे हो? हा. आणि अशा साधू संतांची कृपा, असे गणगोत आणि असे नातेवाईक असल्यावर मग काय तिथं सुखाला, काय सुखाला कमी आहे तिथं? गरीब श्रीमंताच्या मुलीला श्रीमंताचं सासर, श्रीमंताचं गणगोत, श्रीमंताचे नातेवाईक आणि मग मित्र मैत्रिणी कशा असतील? श्रीमंतच असतील ना. कशा असतील रोटे बाबा? श्रीमंतच ना. म्हणून मला म्हणायचं की बाबा श्रीमंताच्या मुलीला श्रीमंताचं घर, श्रीमंत नातेवाईक, श्रीमंती सगळी. आणि मला म्हणायचं मग का हो, घरात बसून श्रीमंती येईन का माझ्या भगवंताच्या मंडपात आल्या तर श्रीमंती येईल? तुम्ही श्रीमंताचे लेकर आहेत ना. कोणाचे? माझ्या पांडुरंगाचे, माझ्या तुकोबारायाचे, माझ्या ज्ञानोबारायाचे. अहो ह्या श्रीमंतीसाठी माझी ज्ञानोबाराया माझी माय झाली. ही श्रीमंती वाढवायची होती म्हणून माझी ज्ञानाई झाली. का झाली? तिला ही श्रीमंती वाढवायची होती, बाकी श्रीमंतीनं काही नाही. तिला शेण टाकलं तरी तिने सहन केलं, का तर ह्या श्रीमंतीमुळे. म्हणून माझ्या तुकोबारायाचे, ज्ञानेश्वर माऊलीचे उपकार आहेत आपल्यावर, आपल्या जगावर. आणि परत आला कुठं? पवित्र कुळ, ही मंडपी पवित्र.
पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेते. मग आपण किती पवित्र कुळात आलात, महाराष्ट्रात आलात आणि भाषा आपली मराठी आहे. जशी कळेल, जशी पचेल, जशी रुचेल तशी भाषा आहे आपल्याला. मग ह्या भाषेला आपल्याला कसं फिरवायचं आणि कसं तिला गोडवा आणायचा म्हणजे तुकोबारायाने सांगितले. विठ्ठल तुकोबाराया सांगतात माझे, मी नाही सांगत. मग काय सांगतात, जिथं टाळ वाजल तिथं येतात. आता हे 3 कुठून आले? पुंडलिक नगरहून. कशाबद्दल आले? गप्पा करायला आले. मग आमचे कोलते काका, नन्नवरे, उगले महाराज पुंडलिक नगरहून आलात. मग का आलात? चला रंगुल्याचं कीर्तन आहे. ह्याला म्हणतात चंदन आणि बोरी. जे चंदन बोरीला घेऊन चालतात का त्यालाच म्हणतात चंदन. बरोबर आहे हा? बोरीला सांभाळतात, बोरीच्या पानात राहतात, ती चंदन असतात. चंदन कुठं लावतात? काटा आणि बोरी लावतात, मध्ये चंदन लावतात. कारण तर ती चोरी जातं म्हणून त्याला मधात लावावं लागतं. म्हणून आम्ही आहेत. म्हणून माझे तुकोबाराया सांगतात की बाबा चंदनासारखं राहा, चंदनासारखं घासा. जसं कोणी असेल तसं त्याला सांभाळून घ्यायचं. चला ह्याला पारमार्थ म्हणते. हा मी एकपट्टीचा आहे, मला मी तर असा गातो, मी तसा गातो, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. आम्ही कोणाचाच विचार करत नाही. कसे या आपल्या यास महाराजासाठी एकदा टाळ्या वाजवा. सुनील महाराज गवारे आपले यासपीठ आहे ते चालवतात आणि त्यांच्याकडं गोण्या भरा इतकेच ग्रंथ आहेत. आणि एक मोठं टँकर असते कधी, टँकर माहिती का? तेवढं भरून न्याय इतकं ज्ञान आहे त्यांच्याकडे. मग ती झाकण लावून घेते सांडेल म्हणून आणि आमच्या सारख्या गरीबाला वाटतात ते. का घ्यावं ताई, घाबरू नका, आम्ही आहे ना, करा तुम्ही. असे म्हणणारे बोटावर मोजा इतके असतात. आणि मग सगळ्यांनी साथ दिली म्हणून आज हा कार्यक्रम रंगला आपला. मी माझं कीर्तन टाकलंच नव्हतं. मी खुडी जाईन काळेबाई टाकत जाईल, मी खुडी जाईन काळेताई टाकत जाईल. का नाही हो ताई, तुम्ही नाही म्हणल्यावर मला डेअरिंगच येणार नाही. असं इकून एकाच्या मोठ्या पुरात जाताना, नदीतून जाताना हाताला धरून पहिले लोक जात होते का? तसंच परमार्थाची सांगड तशी आहे. हाताला धरून जायचं आणि कोणाला सुद्धा पडू द्यायचं नाही, धोका खाऊ द्यायचा नाही. अशी संताची जात असते. म्हणून मला सांगायचं बघा, कुंपण केलं, बोरी लावल्या, फळाला आल्या आणि मग ते गोड सुगंध सुटला. म्हणजे सुगंध कुठं सुटला? फक्त आपल्या ह्याच साधू संताच्या भूमीतच. हा अमेरिकेला जा बरं. आता आम्ही गेलतो ना बद्री केदारला, त्या बाया आम्हाला साड्या माझ्या अंगावर पांढरी बघून त्या पोरीने यायचं, ते कसल्याही वाकड्या तिकड्या आणि चौकून उभा राहायच्या, वास यायचा त्यांच्या अंगाचा, खांद्यावर हात टाकायच्या, तोंडाला तोंड लावायच्या, फोटो काढायच्या. माझा मोबाईल त्यानंच भरला होता, मी आज डिलीट केलाय. आणि मग त्यांच्या त्या ह्याची आपल्याला वास यायची. आपल्याला गरज नाही ती सेंट बिंट मारून घ्यायची, आपण आधीच फेंट आहेत. मग इतके पांढरे कपडे, मग त्याच्यामुळं आपल्याला गरज नाही काही सायास करायची. तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवाधिकांनी सांगितलं, जाय हो माये न करी सायास. आम्ही विष्णुदास नाही तैसे नोहे तैसे. मग आम्हाला फक्त टाळ आणि आवाज एवढंच लागत आहे आमच्या लोकाला, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकाला.
किती जरी कसा असला तरी त्याला लागतो. अहो सज्जन कसाई नाम घेत घेतच ते त्याचं काम करत होता. हा बघा कसा असो, आपल्याकडे गुरु करायची परंपरा आहे, पती करायची परंपरा आहे, लग्न सोहळा करायची परंपरा आहे, परमार्थ पार पाडायची परंपरा आहे. आणि तुम्ही ह्या तिकडे गेला असता नेपाळला, कुठं बांगलादेशात, कुठं तिकडं मला काही तेवढे नाव येत नाही, तिकडे गेला असता तर अरे ते या करायला आम्हाला तर आम्हाला कळत नव्हतं ती काय म्हणाली ती. आम्ही त्यांची इळभर टिंगल करायची. मग किती आपण भाग्यवान आहेत म्हणून का हो महाराज, किती आपल्यावर संतांनी कृपा केली आहे आणि किती आपल्या पूर्वजाचे पुण्य असेल. म्हणून मी आज सांगते, माझं सासर देशमुख, तिथं येशीतबाई जायची नाही, डोक्यावरला पदर पडू द्यायचं नाही, पण माझे भाये मला मंदिरात नेऊन सोडित होते. माझ्या मालकानं तू बोंबलत हिंडती म्हणून त्यांची गाडी ऐकून टाकली, मला गाडी घेऊन दिली. का? तू लई हिंडती म्हणून. असे जर असले आपल्या भाग्यात तर आपण हा परमार्थ घडत असतो. आणि मागं खिचणारे असले, जरी माझी तळमळ असती, जर ह्यांनी मागं खिचलं असतं ह्या आपल्या कॉलनीतल्या लोकांनी, तर मी करू शकत नव्हते, काहीच करू शकत नव्हतो आम्ही. काय होत होतं 2-4 महिलांनी, आज एवढ्या महिलांनी साथ दिली, एवढ्या महिलांनी आज आपल्याला देणगी दिली. म्हणून मला सांगायचं की संतांचे सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे म्हणून त्या संतांच्या वचनावर चालतो आणि आपल्यावर भरपूर उपकार आहेत. म्हणून आपल्याला एक सांगायचं की बाबा सगळे एका जीवानं राहा. विठ्ठल म्हणून सांगता बाबा की कुणाची जात विचारायची नाही, कुणाची रीत विचारायची नाही. तू काळी आहे म्हणायचं नाही, तू गुरी आहे म्हणायचं नाही, कोणी तुझ्या अंगावर साडी चांगली नाही म्हणायचं नाही. चल बाई तुला यायचंय ना, चल माझी देते, असं बोलायचं. आणि आपल्याला संगती ठेवायची. म्हणून मग मला सांगायचं की बाबा बघा, गुरु करायचा, गुरु भाग्यानं भेटत असतं. असा करायचा म्हणून गुरु नसतं जमत. गुरु भाग्यानं भेटत असतं आणि ते गुरु चालून येत असते लेकराच्या घराला आणि मग ज्ञान देत असते. म्हणून कसा जरी गुरु असला तो गुरुच्या चरणावर विश्वास पाहिजे, हा महत्वाचा. गुरु चरणी ठेविता भाव, 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 हे गुरु चरणी ठेविता भाव, चरणी ठेविता भाव. आप भेटे देव, आप भेटे देव, गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव. गुरुवर विश्वास पाहिजे. माणसाचा खरा पाहिलं तर गुरुवर विश्वास असला का आपले नाव तारून नेते. बघा एकदा काय झालं, पैठण मध्ये नाथबाबा राहत होते आणि पैठणच्या पलीकडून धनगर मेंढ्या चारायला येत होता. कशाला येत होता? मेंढ्या चारायला. पण त्याला अलीकड येता येत नव्हतं. का? तर मेंढ्या सोडता येत नव्हत्या आणि पाणी खूप होतं. पाणी खूप होतं म्हणून त्याचा विलाज नव्हता. मेंढ्या एका झाडाखाली बसवायचा आणि अशी मस्त नातांचे कथा चालू होती. नाताची कथा अभंग चालू होते. ते असं मस्त जीव लावून ऐकायचा. मग ते मेंढ्या उपाशी राहायच्या.
मग मेंढ्या उपाशी राहायच्या. तर हे काय करायचं, संध्याकाळी उशिरा मेंढ्या चारायचा. मेंढ्या उशिरा चारायचा, मग त्याला सासरवास होता. बायको म्हणायची मेंढ्या चरल्याच नाहीत, तुम्ही करता काय, मेंढ्या चारून आणीतच नाहीत तुम्ही. त्याला जरा सांगायला जरा साधा होता धनगर. मग त्यानं काय केलं, सांगितलंच नाही. मग एक दिवस काय झालं, 2-4 मेंढ्या चुकून गेल्या त्याच्या. मग बायकोनं तंग केलं. तंग केल्यावर म्हणले तुला आता सांगतो म्हणे. आता किती बी माणूस इथून इथवर येत तरी ठेवतेच ना हृदयात, पण इथं आल्यावर नाही ठेवत बरं का, सांगावंच लागतंय. हसू नका, ती सगळ्याचीच रीत आहे. किती चोऱ्या केला तर आमच्या पुढे तुमच्या चोऱ्या झाकत नाहीत. आणि मग त्या धनगराला सांगावं लागलं. मग काय सांगितलं, म्हणले मी रोज गोदावरी काठी शेळ्या घेऊन जातो, बकऱ्या घेऊन जातो, मेंढ्या घेऊन जातो. तिथं काय होतं, असे नाताचे अभंग गोड ऐकायला येत येतं आणि माझा पायच निघायचे. मग इथल्या लोकांना बी कळायला पाहिजे ना, आपण गोदड्यातून खरं देव भेटेल का म्हणून यायला पाहिजे मंडपात. हा मग त्या धनगराची बायको म्हणली, मग अगं म्हणली माझ्या अंगावर, अगं म्हणला माझ्या अंगावर शहारे येत येतं आणि मला असं वाटतंय की कुणकुण तरी वाट काढावी आणि नाताचे अभंग ऐकायला जावं. नाताचे अभंग गोडच आहेत बरं का, जड जाते गायला पण हा गोड आहे ऐकायला. आणि मग बायको म्हणली तुम्हाला एवढं तुम्ही, मी म्हणते तरी म्हणे 8 दिवसात तुम्ही कशी काय खराब झालात. म्हणले माझ्या बकऱ्या मेंढ्या खराब झाल्यात, मी खराब झालोय, मला एकच ध्यास लागलाय कशाचा, माझ्या नातरायांचे अभंग ऐकायचा, भजन ऐकायचा. मग म्हणली एक काम करा म्हणे, तुम्ही जा रस्ता शोधा, मी आज मेंढ्या सांभाळते, तुम्ही रस्ता शोधून या आणि तिथं पैठणमध्ये जा आणि नाथाला सांगा की बाबा माझ्या घरी जेवाय चला. कोण म्हणतंय, आम्ही म्हणल्याशिवाय तुमचा इलाजच नाही, बरोबर आहे. हा घेऊन या जेवायला नाथाला. अरे नातराय ऐकतील का, कोण म्हणताय, ही धनगर म्हणते, नातराय ऐकतील का. मग काय म्हणे, ऐकतील म्हणे, इनवणी करा, दर्शन घ्या आणि मग थोडं शांत झाले का नाथ, भजनातून थोडे मोकळे झाले का मग सांगा. इतका भेद 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 आला, त्या कोपऱ्याला बस, ह्या कोपऱ्याला बस, कधी कथा कीर्तनात कोपऱ्याला बसायचं नाही बरं का. मग म्हणले आता ही माणूस वेडा तरी नसेल. मग श्रीखंड्यानं पाहिलं, नातराया म्हणले ते बाबा इतके असे झालेत म्हणे, त्यांचं काहीच समजत नाही, त्यांना भाव मनात आहे का, त्यांची तब्येत बरी नाही का, त्यांना भूक लागली आहे, काहीच कळत नाही त्यांचं, आणि ते बोलत नाहीत आणि डोळे झाकून एक चित्त होऊन अंगावर शहारे आणू आणू ऐकतात. कोण म्हणलं, श्रीखंड्या. जाऊन नातांना सांगितलं. सांगितल्यावर नातरायाने म्हणले आण त्याला बोलवून. म्हणले नको नको नको, माझे कपडे असे, मी असा, आणि मी नाता पुढे बोलू तरी काय, माझा निरोप तुम्ही सांगा ना महाराज. कोणाला, श्रीखंड्याला हात जोडले माझ्या नातरायाने. आणि मग श्रीखंड्या गेला नाताकड तुडू आणि मग सांगू लागले म्हणे असं असं म्हणे, ती धनगर आहे म्हणे आणि त्याला भीती वाटते एवढ्या गर्दीत यायची, आताचे धनगर नाही भेट. आणि मग काय करा म्हणे, त्यांच्या पत्नीचं असं इच्छा आहे, तुम्हाला एवढा नात आवडतो तर तो माझ्या घरी जेवायला आलाच पाहिजे, माझ्या हाताने जेवलाच पाहिजे. कोण म्हणतंय, ते धनगराची पत्नी म्हणते. मग ना श्रीखंड्याच्या रूपात माझे नाथ महाराजच गेलते. मग देव मग नाथ श्रीखंड्या म्हणे हो म्हणे, मी काय करतो म्हणे, नाताला घेऊनच येतो. अरे म्हणे तुम्ही कसे येताल, रस्ता असा अवघड आहे आणि तुम्ही येणार कसं. मग म्हणे तू नेणार कसं, त्यांच्या चालल्या बाता. मग म्हणले मी नेतो तुम्हाला एक युक्ती, मला आता ह्या टायमाला मला गुरुमंत्र द्या, गुरुवर विश्वास ना, मला गुरुमंत्र द्या. 1 वर्ष मी तुमच्या नावाचा जप करीन, तुम्ही सांगल ती मी करीन, आणि मग मला गुरु माझ्यावर कृपा करतील, तेव्हा माझ्या घरी गुरु येतील. मग मी माझ्या पत्नीला समजून सांगतो. ठीक आहे, गेले ते. पत्नीला सांगितलं, अगं अचानक कसं बोलवायचं, इतके मोठे लोक, अचानक कसं बोलायचं, आणि आपलं घर असं
आणि आपण आता बोलवायला शोभत नाही. आपण काय करू, पुढच्या वर्षी 1-2 मेंढ्या विकू, पैसे करू आणि नातांना कपडे घेऊ, नाताला जेवायला छान करू आणि आपल्या घरी बोलू. मग नातराया काय एकटेच होते का? नव्हते. मग पुन्हा वर्षभर त्यानं त्याच काठाला जायचं, 1 तास तरी त्यांचं ऐकायचं आणि मग पुन्हा त्या मेंढ्या सोडायच्या. आणि दुसरी गोष्ट का, वर्ष झालं आता त्यांनी 2-4 मेंढ्या विकल्या आणि ते पैसे जमा केले, नाताला भारी कपडे आणले आणि त्या श्रीखंड्याला बी आणले आणि मग आले मूळ घेऊन. मूळ कसे घेऊन आले? धुडधुड धावत, रंगणी लोळत, मग असं लोटांगण घातलं नाथाच्या. त्या वेशीपासून लोटांगण घालत गेले ते नाथाच्या मधल्या दारापासून रांजण भरते तिथपर्यंत. मग ती नाथाच्या पत्नीनं पाहिलं, म्हणे अहो नाथ महाराज, आणि तुमच्याकडं हे कोण एक साधू संत आलाय आणि त्याच्याकडे पाहणे. नाथ महाराज पूजा करत करत पळत आले. पूजा करत करत का पळत आले? म्हणले हो गेडे, गेल्या वर्षी घेतलं होतं आणि विचारलं होतं, तेच आमंत्रण आहे मला. मग म्हणले आला का बाबा? म्हणले पाणी घे, पाणी पाय धुऊ आणि चल जेवायला. नाही नाही म्हणले, तुम्ही इथं जीवूच नका, माझ्या घरी स्वयंपाक झालाय. बरं मग निघायचंय म्हणले आपल्याला. माझी पत्नी तर अशी झाली म्हणे की कधी मी नाथाला बघन. तिला स्वयंपाक करायचं समजत नव्हतं. तिनं आमटीत दुधात मीठ टाकलं ना आमटीत साखर टाकली. बघा तुम्ही, मी आता म्हणत नाही पण जाऊ द्या. पण तिला समजे ना काय करावं आपण नाथरायाला, कसे करावे. आपल्या घराला आले, इतके लोकांचे बंगले बिल्डिंगी आहेत, त्यांच्या घराला नाही त्यांना भाग्यानं समजलं, पण मला तर समजलं. आणि मी देवाला घरी बोलवलं, पण देव आलाच हो, आलाच. तुम्ही सगळे काय हिनवत होता, ही याडा धनगर, ह्याला काय कळतंय, ही याडा धनगर, ह्याला काय कळतंय. अरे त्याला लई कळतंय, समजलं का? म्हणून मी सांगते, निघाले नाथ महाराज येशी पासून लोटांगण घेत गेले. मग त्यांना ती रडू आलं, नाथांना रडले नाथ. अरे इतकं करायची काय गरज होती, मी येणारच होतो तुझ्याकडं आणि मी तुला वायदाच केलता, मी ह्या तारखेला तुला येणारच होतो, तुझ्या जर लक्षात नसलं तर. कोण म्हणतात? नाथ म्हणतात. बरं चल. बरं मग तेवढ्यात काय झालं, आपली नदी किती दोन्ही काठ भरून चालल्यावर पूर आला गोदावरीला. पूर आल्यावर म्हणले म्हणलं देवा, नाथ महाराज आता काय करणार, माझी परीक्षा आहे का? नाथ म्हणले तुला काय चिंता आहे रे त्याच्यातली, मी आहे ना तुझ्या पाठीमागे. कोण म्हणतात? नाथराया. मग जे परमार्थ करतात त्याच्या पाठीमागे देव नाही का? कधी हिंडते होती, किती वाजता येतात कीर्तनाहून भजनाहून. आता ही कृष्णा कुठं जायचं या वाळूजला, आता जाणं किती वाजता होईल त्याचं? आपला रंगनाथ बी किती लांब जातोय, मग आहे का काही भीती? नाथराया म्हणले काही भीती नाही, तू घाबरू नको, तुझ्या मनातली इच्छा सगळी प्रगट कर, पण मला न्यायचंच. धनगराने हिम्मत केली, खांद्यावरली घोंगडी घेतली, गोदावरीला नमस्कार केला. आधी गोदावरीला जावं लागतं पैठणला, गोदावरीचं दर्शन झाल्याशिवाय नाथाचं दर्शन नाही, नाहीतर 84 फेरा पडत असतो. मग गेले, धनगर गेला, आधी नमस्कार केला, डोळ्याला पाणी लावलं, तो डोक्यावरून पाणी फिरवलं आणि एक घोट घेतला. म्हणले मैया, अरे तू तर माझी माय आहे आणि मला माझ्या गुरुला घरी न्यायचंय, आणि माईनं जागा दिला तरच माझे गुरु घरी येतील ना. माय जरी म्हणली माझ्या गुरुला घरी आणा तरच गुरु घरी येतील. धनगराला अशी गोदावरी मैयानं कानात सांगितलं घे तू चल. धनगराने हिम्मत केली, फटकन घोंगडी झटकली, टाकली पाण्यावर. बसा म्हणले नाथराया. अरे श्रीखंड्या म्हणे असं कुठं असतं का? अरे तू नाताला फसवाय निघाला? नाही नाही म्हणले, माझ्या गुरुच्या वचनावर चलतोय म्हणे मी, माझे गुरुच तेवढे बळकट आहेत. मग बसा म्हणले नाथराया. ते नाताचीच कृपा होती, मग गुरुचंच बळ असायला पाहिजे, गुरुचाच आशीर्वाद असायला पाहिजे. बसले. श्रीखंड्या घाबरू लागला, श्रीखंड्या घाबरू लागला. मग श्रीखंड्यानं अगोदर मंत्र दिले ते धनगराला,
जा पुढच्या वर्षी ये आणि तुला नातरायात गरीबाला साथ देते तर येतेच नातरायात मी सांगतो. पण होते कोण? नातरायात. मग टाकली घोंगडी बसले. मग ह्याला मंत्र काय दिलता धनगराला? 1 2 बैंगन 1 कोथिंबीर की जुडी आणि तिसरी काय होती? घोंगडी. मग नमस्कार केला गंगामायाला आणि म्हणले माता तू सांभाळ मला आता. चला ना आता बसा म्हणले. म्हणले काय वाहन आणलं रे तू? म्हणले तर हो मी तुमच्यासाठी वाहन आणले म्हणले. नातरायानं विचार न करता बसून गेले. मांडी घोंगडीवर बसले आणि म्हणले घाबरू नका नातराया माझ्या कमरेला धरा. पण नातच त्याला सगळं काही बळ देणार होते तर ह्याच्या काय कमरेला धरायचं होतं? बरं म्हणले. नाताने असं ठेवलं बोट त्याच्या खांद्यावर. मग म्हणले घोंगडीला 2 बैंगन 1 कोथिंबीर की जुडी. चल घोंगडी पहिले तडी. कुठं? घोंगडी तू खऱ्याच धनगराची असशील आणि माझ्या गुरुचा मी जप केला असेल तर चल म्हणी घोंगडी पहिली थडी. अशी घोंगडी गेली हो. झाडाचं पान कसं पाण्यात पडतं तसं घोंगडं असं सरळ नाताला श्रीखंड्याला धनगराला घेऊन गेलं. कुणाची कृपा होती? गुरुची. मी महिमा कुणाच सांगते? गुरुचा सांगते. मग गुरुने कुणे तारून नेलं धनगराला? गुरुनं तारून नेलं. म्हणून मला सांगायचं की आपल्या गुरुवर विश्वास असू द्या. जरी तुम्हाला मंत्र कसे दिले असतील, जरी काय त्या गुरुनं काही केलं असेल, मागे पुढे झालं ती पहा, मागे झालेलं पाहू नका. त्याला जामीन आहे तुका. मग आज इथं तुकोबारायाचा गाथा आहे. श्रीमंत भागवत आहे. भागवतात कुणाकुणाचा उद्धार झाला? गात्यामध्ये काय झालं? अहो लोकांनी तुकाराम महाराजाला भजन करू दिलं नाही. कोणी भजन करू दिलं नाही. श्रीमंती देखवली नाही त्यांची. काय केलं त्यांना? काठीनं मारलं. काठीनं. कोणी मारलं? पाटील गावेची ही लोक. गोपाला पाटील गावेची ही लोक. आता माझं भिका खरं जर गुरुचं बळ असलं ना, किती जरी कुणी कोपलं आणि किती जरी कुणी शिव्या दिल्या आणि कुणी किती जरी त्याला मागे ओढायचा प्रयत्न केला, फक्त गुरुचं बळ असायला पाहिजे. म्हणून आम्ही आमचा मुलगाच का असना म्हणून आम्ही आज त्यांना गादीवर बसवलं आणि आम्ही त्यांच्या वाणीतून कथा श्रवण करतो. बरे आजच आहे काही खूप दिवसापासून आहे, पण त्या व्यासपीठाला कोणीतरी अधिकारी लागतं. हे सगळ्याचा खेळ नाही. गण ज्ञानी आहेत, खूप शिकलेले आहेत, पण हे भाग्याचाच खेळ आहे. म्हणून सांगायचं की बाबा तुकाराम महाराजांना भीक तर नाहीच घातली. भिकारी नव्हते ते भीक मागायला कोणाला. हे शब्द गलत आहेत आपले. भिकारी नाहीत ते, श्रीमंत महाराज तुकोबाराया श्रीमंत आहेत. आणि मग त्यांना भिकारी भीक घालायची काय गरज आहे? त्यांनी पोथे वाटून देत होते. घरी दाना नेत नव्हते तरी तेवढ्याला तेवढे पोथे घरी जाऊन पडत होते. जेवढे शेतात पिकलं 250 एकरचे मालक होते तरी तेवढं पिकलेलं ती इकडे वाटून देत होते गोरगरिबाला. आणि घरी काय नेत होते? मात्र नेत होते. मात्र नेलेल्या त्याच्यात निसून टिसून अशा थाप्या लागत होत्या नुसत्या मात्रेच्या. तुकोबाराया एवढे श्रीमंत होते. तुकोबारायाला मिरच्या किती व्हाव्या? मग धान्याचं तर बाकीच राहिलं. मिरच्या किती झाल्या? 100 खंडी मिरच्या झाल्या. लोकांना बिना मापाचे नेल्या. पैशाला वसुलीला माझे भगवंत गेले. जावं लागलं का तुकोबारायाला? श्रीमंत माणसं मागायला येत नसतात, आपल्यासारख्याला पुढं करत असतात.
मग आपण पुढे व्हायला पाहिजे, आपण मागायला पाहिजे. आपण गरीब आहेत, सामान्य आहेत, मागायलाच पाहिजे. वर्गणीला जायचं म्हणजे त्याच्यात लाज वाटू द्यायची नाही, सरळ जायचं. वर्गणी मागायला आपण काय आपल्या संसाराला लावायला का? अरे त्याच्यातला 4 आणे हिस्सा तुमचा बी पाहिजे. तुम्ही सगळे माझ्या एरियातले, माझ्या कुटुंबातले आहेत ना, मग सगळ्या कुटुंबाला आशीर्वाद पाहिजे ना. मग तुकोबारा इतके श्रीमंत होते, सांगायचं तात्पर्य की बाबा त्यांच्या इतकी श्रीमंती कुणाकडेच नव्हती. बरं श्रीमंताला तर खाऊ दिलं का लोकांनी? जाऊ द्या, ज्ञानेश्वर महाराजाचा वनवास झाला म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, श्रीमंताला तर खाऊ दिलं का? श्रीमंताला ह्यानीच भिकारीला लावलं आणि गरीबाला माझ्या ज्ञानेश्वर माऊलीला ह्यानीच शेण टाकलं. का टाकलं? चांगलं वाटत नव्हतं ना. आज एवढे 6 शास्त्र 18 पुराण उगलिले का त्यांनी? म्हणजे त्यांना त्रास झाला म्हणून आपल्याला उद्या होऊ नये म्हणून त्यांनी करून ठेवलं. मला सांगायचं की बाबा सगळ्यांनी परमार्थात तर कंजूसपणा करू नका. तिसरी गोष्ट, आपल्याला नाही कुणी लक्ष नसल बोलवल्या तर आपोआप येऊन मंडपात बसा. विठ्ठल मग म्हणले तुकाराम महाराज म्हणले, बाबा जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जग ही कुणाचंच कुणाला ओळखीत नाही, घरातल्याला घर ओळखीत नाही, शेजाऱ्याला शेजारी ओळखीत नाहीत. मग कोणाचं चांगलं होत असेल तर होऊ द्या, कोणाला येणं झालं नसेल तर नका येऊ, पण कुणी महागारी वाढायचा प्रयत्न करू नका. हरि तुका म्हणे सत्य करवा भावे साये, हात दिया भय काजाने, हात दिया भय काजाने. तुका म्हणे सत्य करवा भावे साये, हात लिया भय काजाने, हात लिया भय तेरे काजाने, हाथ लिया भय तेरे काजाने. भय कोणीच ठेवू नका, भयाला घाबरू नका आणि भय वाटूच द्यायचं नाही. करायचं नाही तर भ्यायचं कशाला, करणं नाही तर डरणं कशाला. म्हणून माझी तुकोबाराया हिंमत देतात. म्हणून आज ही व्यासपीठ चालवतात का कशावर, कोणाच्या भरोश्यावर चालतात? मायबापाच्या, स्वतःच्या, गुरुचं बळ आणि माझ्या भगवंताची ताकद आहे. म्हणून आज ह्या बळ आहे आपल्या परमार्थाचं. म्हणून बघा इथं काहीच सायास करावं लागत नाही. आपोआप आपल्या गुरुची बळ असलं की आपोआप पुढे जात असतं माणूस. म्हणून सांगायचं बाबा नरकाला जायचं तर जाणंच आहे, प्रत्येक जन्मात जाणं आहे, फक्त मोक्षाला जायचं आणि पुण्य करायचं हेच ध्येय, हेच जन्म आहे. म्हणून मला म्हणायचं की बाबा शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे विचारी काही गुण दसऱ्या तुन विचारी आता किती वाजले? नाही माझ्यापाशी घड्याळ नाही, मी शिकलेली असा ना आडानी गोळा आहे सुनील महाराजांनी उभा केला इथं. ठीक आहे. आणि मग 10 वाजले आता. मग तुकोबाराया काय सांगतात? तुकोबाराया आज मी गाता पाराय नाही म्हणून सगळं तुकोबारायावर बोलायचंच बोलले. आणि दोन्ही ग्रंथाचं श्रीमंताचं चालू आहे इथं कारभार. तुकाराम महाराज श्रीमंत येतं, यास महाराज श्रीमंतच येतं.
म्हणून आज श्रीमंताचा कारभार चालल्यावर गरीबाचं तिथं काय असणार आहे हो? गरीबाची संधी आहे. म्हणून आता इथं सगळेच माझ्या ओळखीचे आहेत आणि सगळेच माझे आहेत आणि मला कीर्तन आलं नाही म्हणून कुणीच कुणाला म्हणणार नाही. हा बरोबर आहे ना. तर आपण आता शेवटच्या चरणाचा बी परिहार दिला आपण तुम्हाला. तुम्हाला काय पटलं हे मला सांगून पुन्हा उद्या सांगा कानात. मग आपण आता विठोबा सांगितलं आणि माझ्या साध्या गावरान भाषेत मी कीर्तन केलं. मला काही इंग्लिश येत नाही, मला हिंदी बी येत नाही, म्हणून मी सरळ 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 माझ्या साध्या भाषेत आणि माझ्या
राष्ट्रातली माझ्या देशातली माझी महाराष्ट्री भाषा बोलते मी, कोंगडी बोलले नाही. मग सगळ्याला पटलं ना कीर्तन. आता इथं जसं टाळ्या वाजवल्या हे मला त्याच्यासाठीच आलंय मागून, ती हसवायसाठीच. बर तुकाराम महाराज श्रीमंत होते, श्रीमंती त्यांच्याकडे भरपूर होती आणि कोणाला मागायची गरज नव्हती. म्हणून आमचे कीर्तनकार, गायनाचार्य, कथाकार श्रीमंत आहेत. जरी घरात श्रीमंती नसेल तर त्यांच्या चेहऱ्यावर श्रीमंती आहे. जरी त्यांना टायमाला जेवाय भेटत नसेल तरी त्यांच्या ढेऱ्यावर ये का. 11चं जेवण 2ला जेवते, 8-9चं जेवण 10ला जेवते. पण त्यांची श्रीमंती किती आहे? खोटं आहे का? मग ही श्रीमंती जापून जर ठेवायची असेल आपल्याला तरी संताचे पाय धरायचे. देव 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 म्हणून किती जरी पळाला, हरिण कशासाठी पळालतो? पाण्यासाठी. भेटलं का पाणी? मग आपण देव देव म्हणून किती पळणार आहेत? अगं बाई, ते महादेव थंडागार करून टाकला, 2 एकर वावर भिजला असतं, पण सप्त्यात कुणाला रुपये देऊ वाटना. एवढा थंडा करू नका ना त्याला. मिश्रा महाराजाची कृपा आहे. मग तुकोबारायाची कृपा आपल्यावर अगोदर झालेली आहे, बाकीची सगळ्याची कृपा नंतर झालेली आहे. हे ध्यानात ठेवा. म्हणून मला सांगायचं, श्रीमंत असताना छत्रपती महाराज कुणाकडे गेलते? तुकाराम महाराजाकडे. कशापायी गेलते? त्यांच्याकडे काही नव्हतं, सगळं त्यांच्याच ताब्यात होतं ना. किल्ले त्यांच्या ताब्यात होतं, सगळा राज्य त्यांचं होतं. मग तुकोबारायाकडे का गेले? तुकाराम महाराज म्हणले, आम्ही असे सदैव सुडकी असली तरी चालते, आम्हाला नकोय. म्हणून राजानी ज्या वेळेस ऐकलं त्यावेळेस एक माळ तुळशीची होती त्यांच्या गळ्यात, शिवाजी महाराजांच्या. आपल्या बी पोरांच्या घालागळ्यात माळा नाही तर आपल्याला उद्या आश्रमात जायची वेळ येणार नाही. आणि एक आई भवानीची होती. मग तुकाराम महाराजांनी ज्ञान दिलं आणि आई भवानी मातेनं शक्ती दिली. म्हणून आज लढत कुणाच्या बळावर होते? मुठभर मावळे घेऊन. मुठभर मावळे घेऊन नाही चालणार आवाज. मुठभर मावळे घेऊन ती लढत होते आणि दुश्मनाला भिडत होते आणि वाघ नकीनं छाती फाडून छातीवर बसत होते. कारण तर कुणाचं बळ होतं? माझ्या तुकोबारायाचं आणि माझ्या भवानी मातेचं. मग रक्षण कुणाचं करीत होते? आया बहिणीचं करत होते. आताच्या आया बहिणीचं रक्षण करायचं तर ती मार्ग वेगळाच काढते. तर मग ती आम्ही त्याला हिंदूची अवलाद म्हणणार नाही, आम्ही त्याला बाहेरची म्हणणार आहे. जर माय बहिणीची जर रक्षा करत नसतात, माय बहिणीवर जर अन्याय होत असेल तर मी तुम्हाला महाराष्ट्रात ते म्हणणारच नाही. हा, आणि तुमचे आई वडील साधू संतांचे आशीर्वादाचे असतील म्हणून पण म्हणणार नाही. बघा, सगळ्यावर कृपा असायला पाहिजे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव वाजते किल्ल्याच्या डोंगरावर. विनायक नाव गाजते किल्ल्याच्या डोंगरावर. सुंदर स्वराज निर्माण केले कलवर सदारीवर. देवाचा भार देणे आपल्या विद्याच्या सीमेवर. राजपराड नंदमावळे भरोसा या राजा गाजले. माझ्या राजा मन मन भगवत
देवाचा माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याचा दगडावे माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याचा दगडावे कसा होता माझा राजा? आताचे राजे कसे आहेत? हा, आताचे राजे असेच आहेत. मग माझा राजा कसा होता? हिंदू मुस्लिम नांदत होते सुखात सारी प्रजा, हिंदू मुस्लिम नांदत होते सुखात सारी प्रजा. शिवाजी होती सुखद सर्व प्रजा सुखद सर्व प्रजा शिवाजी माझा राजा शिवाजी माझा जनता राजा मनोनी बनता शिवाजी माझा जनता राजा. मातेनं कुणाला नवस केलता? अंबिके मातेला केलता. म्हणून पुत्र असा जन्माला मागितला होता, दिला नव्हता, मागितला होता. मग शिवाजी राजाने देश सांभाळला. तुकाराम महाराजांनी आशीर्वाद दिला. तसेच आमचे देखादेखी भक्ती करायची नाही, कुणाला बघून आणि कुणाला दबून अगर कुणाचं हे नाही. भक्ती करायची तर आपल्या मनगटात बळ असेल तर भक्ती करायची, आपल्या मनगटात बळ असेल तर भांडण करायचं. हां, आज इथं आपल्या सप्त्याला भेट द्यायला अलका भाऊसाहेब जगताप म्हणजे आमच्या वहिनी आज इथं सप्त्यात नंदेचं कीर्तन आहे म्हणून आज भेट द्यायला आल्यात. सुमित्रा रवींद्र मुळे ती पण माझी लहानी भाऊजाई, हा, त्या पण मला भेट द्यायला आल्यात. बघू म्हणे नंदाच्या पाठीमागे जाऊन बसतो म्हणे. आता बराच चोपदार नव्हता, आज भाऊजाई दांडा घेऊन यायला पाहिजे होत्या. आणि म्हणून आज माझ्या भाऊजाई आहेत, माझ्या बहिणी आहेत, माझ्या आया आहेत, माझे भाऊ आहेत, माझे काका आहेत, माझे मुलं आहेत, सगळे माझे आहेत. म्हणून मी आज इथं बोलण्याची डेअरिंग केली. आणि आज सांगायसारखं काय, आपण महाराजांच्या तोंडी सगळंच ऐकतात. रोज असे गोड कीर्तन होतात आणि आपल्याला उल्हास पण तेवढाच आहे. आपली कॉलनी आहे तेवढी आनंदात. म्हणून आज इथं मला जे माझ्या प्रयत्नानं, जे माझ्या गुरुच्या बळानं, जे माझ्या आई वडिलाच्या सासू सासऱ्याच्या आशीर्वादानं आणि माझ्या भाग्यानं मला आज ही सेवा घडली. तशी मला माझ्या मालकाचं नाव संभाजी राजे आहे बरं का. राजे संभाजी आहेत माझे मालक. त्यांच्या पाठिंब्यानं मी आज इथं उभी आहे. आणि मला ते हमेशा म्हणत असते, लय गुरगुर करत जाऊ नको रे, लय गुरगुर करत जाऊ नको रे. पण माझा अभ्यासच होत नाही, ह्याच्यातच जाते गुरुगुरु करण्यातच. म्हणून माझ्या आज पतीचं मला साथ आहे. सगळ्यांना आज ऐकलं, त्यांनी बी पतीला समजून सांगा, मी काही वाईट मार्गाला जात नाही, मी परमार्थच करते. आणि जी इथं पुरुष आहेत त्यांनी बी समजून घ्या, जा बाई कीर्तनाला म्हणून सांगत जा जरा बायाला बी. बायकांनाच परमार्थ लागत नाही अशातली गोष्ट नाही, माणसाला लागत आहे म्हणून सगळ्यांना. अशी चंदनाने बोरी का बरं मी घेतलं, इथं चंदन पाहिजे, बोरी पाहिजे. बाजूनं बोरी लावल्या का आतमध्ये चंदन सुरक्षित राहतं. आणि त्याला काटे असतात म्हणून बोरी बाहेरून असतात, समजलं ना. बोरीला काय असतं, काटे असते तर, आणि ते काटाळच असतात. म्हणून चंदनाला सांभाळावं लागतं, म्हणून मध्ये चंदन असतं. झालेली सेवा माझी आज इथं राजीव गांधी नगरमध्ये माझी तब्येत बरी नसताना झाली सेवा, घेतली माझ्या भगवंतानं करून, माझ्या गुरुनं करून. मी हेच माझं भाग्य समजते. आणि आज जे माझं काही चुकलं असेल तर मला देऊन टाका,
मी आज पदर पसरून घेते आणि माझ्या घरी घेऊन जाते आणि एवढा सप्ताह झाला की मग मी उघडून बघते काय चुकलं माझं, मग मी त्याच्यावर अभ्यास करते. हां म्हणून म्हणते महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज